श्री स्वामी समर्थ. तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण हे करतात. खूप जण 11 सत्यनारायण, 21 सत्यनारायण, काही काही जण तर आपण म्हणतो ना सव्वा महिनासुद्धा सत्यनारायण करतात किंवा श्रावणाचा पूर्ण महिनाभर सत्यनारायण करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं सत्यनारायण का बरं करायचं असतो, एवढं काय महत्त्व आहे त्याचं? तर बघा आपल्याला जन्माला घालण्याचं काम हे भगवान ब्रह्मदेवांकडे असतं. आपलं जे काही पालनपोषण आहे ते करायचं काम हे भगवान विष्णूंकडे असतं आणि आपल्याला मोक्षाला नेण्याचं काम हे भगवान शंकरांकडे असतं. म्हणजे काय, जे काही भगवान विष्णू आहे तर ते आपले अन्नधान्याचे देवता आहेत. म्हणून सत्यनारायणाच्या स्वरूपात आपण त्यांची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीची, आपल्या घरातल्या अन्नधान्याची पूजा करतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बरकताही येते. बघा तुम्ही बघितलं असेल, आपण कधीतरी केंद्रामध्ये जातो किंवा इतर वेळेसही आपल्याला जाणवतं की घरामधलं जे अन्न आहे ते पुरेसे पडत नाही, आर्थिक अडचणी खूप येतात, जे अन्न आहे ते चविष्ट लागत नाही आणि आपण म्हणतो ना जेवलं तरी असं म्हणजे आपल्याला अशी तृप्तता मिळत नाही. असे खूप म्हणजे बघा की पैसा येतो पण तो कसा जातो हे पण आपल्याला कळत नाही. तर असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. तर अशा वेळेस आहे ना, जेव्हा आपण केंद्रात जातो तर आपल्याला केंद्रात संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवाही दिली जाते. एकंदरीत काय, जेव्हा तुम्ही हे सत्यनारायणाची सेवा करतात दर पौर्णिमेला म्हणा, श्रावण महिन्यात म्हणा, तर ह्या पूजेमुळे घरामध्ये सुखशांती नांदते. धनधान्य जे आहे त्याच्यामध्ये बरकत येते, आपली आर्थिक स्थिती सुधारते. तर ह्या सगळ्या कारणांमुळे सत्यनारायण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण दर पौर्णिमेला पण सत्यनारायण केंद्रात सांगितल्याप्रमाणे करत असतो. तर